आज आमच्या गायांचा नाक टोचायचा प्रोग्राम पार पडला आहे. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना? सांगते मी. तर काय झालं ना, माझ्या सासूबाईंना म्हणजे आमच्या अक्कांना बरं नव्हतं, म्हणून आम्ही गावाला आलेलो. म्हणलं आज तुमच्याबरोबर माझी ही गावची रुटीन शेअर करावी. सकाळ सकाळी 5:30ला उठले, थोडं फ्रेश होऊन टिफिन बनवायला घेतला. आज टिफिनला काही स्पेशल नव्हतं, साधी टोमॅटोची चटणी आणि चपातीच होती. गावाला थंडी खूप असते, म्हणून उठायला थोडा कंटाळा येतो. पण सकाळचा हा व्ह्यू पाहिला ना की सगळा दिवस फ्रेश जातो आणि कंटाळा पण निघून जातो. घरात येऊन टिफिन पॅक केला. मग आमच्या गायांना चपाती खायला घातल्या. एकीला जवळून घातली, पण एक गाय खूप परेशान करते. मला तिची थोडी भीती वाटते, म्हणून तिच्या जवळ न जाता लांबूनच चपाती टाकली. मग घरात येऊन किचन आवरलं, सगळ्यांसाठी मस्त चहा केला. अण्णांनी शेळीचं अगदी ताजं दूध काढलं होतं, ते तापून ठेवलं. गावाला आली की ही गोष्ट मला खूप आवडती. सगळं फ्रेश आणि ऑर्गॅनिक खायला भेटतं. नंतर मी अंगणात झाडू मारला, अण्णांनी तो कचरा जाळला. घरातलं सगळं आवरून दुपारच्या वेळी बाहेर धान्य वाळत घातलं. संध्याकाळी खरी गंमत आली. आमच्या 2 गायीमधली एक अण्णांना खूप त्रास देत होती. मग काय, अण्णा थोडी असंच सोडणार तिला. अण्णा तिला व्यसन घालायचं ठरवलं आणि काकांना बोलून घेतलं. पण ज्या गायीने त्रास दिला ती तर दोघांना आवरत नव्हती. मग काय, ते दोघं तिला थोडी असंच सोडणार. तिला झाडाला चांगलं पॅक केलं आणि काकांनी तिला व्यसन घातलं. तेव्हा जरा ती शांत झाली. ते म्हणतात ना, एक करते आणि दुसरी भरते. तसंच एकीने त्रास दिला आणि दुसऱ्या गायीलाही नाक टोचावं लागलं. मग मी घरात जाऊन तेल आणलं. अण्णांनी त्या दोघींच्या नाकात सोडलं. मला आणि अक्कांना ते बघवत नव्हतं, पण काय करणार, सगळ्या गायांना तर ते कंपल्सरी घालतातच. तर असा होता आजचा माझा खास दिवस. बाय बाय, आय सी यू इन माय नेक्स्ट डे.